चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। नाशिकच्या TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। SITनं घेतला निदा खानचा ताबा। निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त। पायधुनीमधल्या त्या चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं कलिंगड आणि व्हिसेरामध्ये आढळलं झिंक फॉस्फाईड। मात्र कलिंगडात झिंक फॉस्फाईड गेलं कसं याचं गूढ कायम। दोन 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा। जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। तर जय यांच्या वक्तव्यानंतर होय मुख्यमंत्रीच अशा आशयाचे बारामतीमध्ये बॅनर। पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर, अमित शहा पर्यवेक्षक। आज सत्ता स्थापनेचा दावा आणि उद्या नव्या सरकारचा शपथविधी। तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरण जुळणार का असा सवाल उपस्थित होतोय। द्रमुकच्या पाठिंब्यानं अण्णा द्रमुक सत्ता स्थापनेची शक्यता आहे। अण्णा द्रमुकचे नेते पलानीस्वामी आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे। अण्णा द्रमुक पाठिंबा मागताय अशी स्टॅलिन यांची आमदारांना माहिती देण्यात आली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। माकप, भाकप आणि VCK या मित्रपक्षांनी स्टॅलिन यांच्याशी चर्चा सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे। माकप, भाकप आणि VCKचे प्रत्येकी 2 असे 6 आमदार आहेत। माकप, भाकप, VCK करता TVKला पाठिंबा देण्याचा विचार। तर द्रमुककडे 59 आमदार आहेत, तर अण्णा द्रमुकसह इंडियाकडे 53 आमदार आहेत आणि त्यामुळे हे वेगळं सत्ता समीकरण तामिळनाडूमध्ये जुळून येणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर द्रमुकच्या पाठिंब्यानं अण्णा द्रमुक सत्ता स्थापनेची शक्यता आहे आणि त्यामुळे एक वेगळंच सत्ता समीकरण तामिळनाडूमध्ये जुळून येणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। एका बाजूला विजय यांच्या पक्षाला 108 जागांवर विजय मिळालेला आहे। तो सगळ्यात मोठा पक्ष असून देखील त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न आता सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे, बोललं जात आहे। अण्णा द्रमुक पाठिंबा मागते अशी स्टॅलिन यांनी त्यांच्या आमदारांना माहिती दिली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी 2 वेळा विजय यांनी राज्यपालांची भेट घेतलेली होती। मात्र बहुमत घेऊन या असं राज्यपालांनी त्यांना दोन्ही वेळा सांगितलेलं आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच मात्र कायम आहे। एका बाजूला अण्णा द्रमुकचे काही आमदार विजय यांच्यासोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला एक वेगळं सत्ता समीकरण तामिळनाडूमध्ये जुळून येऊ शकतं। त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचं दिसतंय। अण्णा द्रमुकच्या काही आमदारांना पुदुच्चेरी येथील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलंय। तर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर येते। TVK पक्षानं मोठा राजकीय निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। DMK किंवा AIDMK यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यास TVKचे सर्व 108 आमदार राजीनामे देतील असा दावा सूत्रांनी केलाय। दरम्यान TVKला स्पष्ट बहुमत मिळण्यात अपयश आलंय आणि यानंतर आता DMKने पक्षप्रमुख MK स्टॅलिन यांना राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडींमुळे तामिळनाडूच्या सत्ता समीकरणात मोठी राजकीय अनिश्चितता निर्माण झाली असून पुढील काही तास तामिळनाडूच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। दरम्यान DMKचा मित्रपक्ष असलेल्या VCKनं TVKला पाठिंबा द्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी आज आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल। विदुथलाई चिरुथैलम काची म्हणजेच VCKनं 2 जागा जिंकल्या। तामिळनाडू विधानसभेत 234 सदस्य असून सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे। विजय यांच्या TVK पक्षानं निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकल्यात। विजय यांनी 2 जागांवर निवडणूक लढवली होती आणि दोन्ही जागा जिंकल्यामुळे त्यांना 1 जागा सोडावी लागेल। त्यामुळे त्यांच्या जागांची संख्या 107 झाली आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांचा पाठिंबा मिळूनही ही संख्या केवळ 111 वर जाते। याचाच अर्थ बहुमतासाठी त्यांना अजून 7 जागा कमी पडतायत आणि म्हणूनच हे एक मोठं आव्हान असेल। तर यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा 8 अपडेट्स मधून।
तर तामिळनाडूमध्ये लोकभवनावर आज टीव्हीके समर्थक आंदोलन करणार आहेत. विजय यांच्या सत्ता स्थापनेबाबत राज्यपालांच्या भूमिकेला आता विरोध केला जातोय. काँग्रेस आणि सीपीआयचा राज्यपालांच्या भूमिकेला तीव्र विरोध दिसतोय. बहुमत दाखवा मगच शपथ ग्रहणासाठी या, ही राज्यपालांची भूमिका आहे आणि याच भूमिकेला आता कडाडून विरोध केला जातोय. तर तामिळनाडूमध्ये लोकभवनावर आज टीव्हीकेचे समर्थक आंदोलन करणार आहेत. राज्यपालांची भूमिका आडमुठी आहे अशा प्रकारचा एक सूर दिसतोय. देशभरातून राज्यपालांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. कारण नवीन नेता निवडण्यासाठी आज कोलकाता येथे भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता बैठकीला सुरुवात होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी या बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील. अमित शहा रात्रीच बंगालमध्ये दाखल झालेत. पश्चिम बंगालमधल्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या 9 मे रोजी होणार आहे. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे मंत्री आणि आघाडीचे वरिष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. तर पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर झालाय. विधानसभेचा कार्यकाळ संपताच राज्यपालांनी संपूर्ण मंत्रिमंडळ विसर्जित केलंय आणि त्यामुळे ममता बॅनर्जी आता मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यावर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतली होती आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व पेच प्रसंग निर्माण झाला होता. या घटनात्मक पेचातून राज्यपालांनी मार्ग काढलाय. राज्यपाल RN रवी यांनी घटनात्मक प्रक्रिया वापरून संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त केलंय आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणातील ममता बॅनर्जी यांच्या सत्ता पर्वाचा अखेर शेवट झालाय. आता नाशिकमधल्या TCS प्रकरणी महत्त्वाची अपडेट. कारण नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणी या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला नाशिकच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. आज दुपारी तिला नाशिक रोड न्यायालयात दाखल केले जाईल. त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचण्या केल्या जातील. निदा खान गरोदर असल्यानं आवश्यक ती तपासणी केली जाईल. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या SITच्या माध्यमातून तिची चौकशी होईल. या प्रकरणात याआधी 7 आरोपींना अटक झालेली होती. तर निदा खान 25 मार्च पासून फरार होती. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निदा खान ही अखेर पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला क्राईम ब्रँच नाशिक युनिट त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये तिला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक झालेली होती. मात्र 25 मार्चला या प्रकरणातला पहिला गुन्हा दाखल झाला आणि तेव्हापासून निदा खान ही फरार होती. मध्यरात्रीच्या सुमारास तिला नाशिकमध्ये आणण्यात आलेला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये सध्या कोठडीत तिला ठेवण्यात आलेलं आहे. परंतु थोड्याच वेळामध्ये नाशिकच्या क्राईम ब्रँचच्या माध्यमातून तिचा तपास हा केला जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जाते. कारण नाशिकचं क्राईम ब्रँच यांच्याच माध्यमातून SITची स्थापना करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास SIT करत आहेत. जवळपास 8 गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि या सर्व गुन्ह्यांचा तपास SIT करते. निदा खान गरोदर आहे आणि त्याचंच कारण देत तिने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न देखील केलेले होते. न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळलेला होता. त्यामुळे तिला अटक झाल्यानंतर गरोदर असल्यामुळे सोनोग्राफीसह तिच्या इतर वैद्यकीय तपासण्या ह्या केल्या जाणार आहेत. थोड्याच वेळामध्ये तिला रुग्णालयामध्ये नेऊन तिच्या ह्या तपासण्या होतील. त्यानंतर तिची नाशिकच्या क्राईम ब्रँचच्या माध्यमातून तपासणी देखील केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि साधारणतः दुपारच्या सत्रामध्ये तिला न्यायालयामध्ये हजर केले जाईल. परंतु TCS प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोस्ट वॉन्टेड असणारी निदा खान ही पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. आता तिच्याकडनं कुठले नवीन खुलासे पोलिसांना मिळतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिचे मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत. तिचा इंटरनॅशनल काही रॅकेट आहे का याचा देखील तपास आता पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर तिला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नाशिक आणि संभाजीनगरचे पोलीस निदा खानला घेऊन नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले. यानंतर निदा खानवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण कारवाई पार पडलेली आहे. दरम्यान पुढील तपासासाठी निदा खानला SITच्या ताब्यातही देण्यात आले. तसंच या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे. तर नाशिकच्या TCS प्रकरणी निदा खानला अटक केल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी तिच्या ताब्यातून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त केल्याची माहिती आहे. या मोबाईलमधून तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान TCS प्रकरणातील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. ABP माझाला फोनवरून प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी हा गंभीर आरोप केला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचं नाव घेत हा गंभीर आरोप केला आहे. निदा खानला पाठिंबा कोणी दिला होता? MIMने दिला होता ना. त्या इम्तियाज जलीलने बोलला होता ना, भाषणे केली होती ना. मुंब्राच्या प्रकरणामध्ये त्या इम्तियाज जलीलने भाषणे केली होती ना. ज्यांनी या प्रकरणाला हवा देत आहेत तर यांनी जाणून बुजून हे एक रॅकेट आहे. एक लक्षात घ्या, हिदा खान हा मोहरा आहे, एक छोटासा मोहरा आहे तो. असे प्रकरण करणाऱ्याचं पूर्ण जाळं या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विणलं गेलेलं आहे. तुम्ही नगरला बघा, नगरला किती मुली दर महिन्याला जातात. पुण्याचं तसंच प्रकरण आहे, संभाजीनगरचं प्रकरण आहे, नाशिकचं आता उघडकीस आलेलं आहे. असे जे आपल्याला माहीत नसतात असे सुद्धा अनेक प्रकरणं आहेत ज्यांचं जाळं ह्या लोकांनी विणलेलं आहे. म्हणून याचा तपास करताना मी मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मागणी करणार आहे. यासाठीची मागणी करणार, परंतु ही मागणी करणारे की यांचे मास्टर माइंडला पहिलं आतमध्ये घ्या. ह्या बळीच्या बगार आहेत, यांना हे मोहरे आहेत, हे चिल्लर मोहरे आहेत. मेन सूत्रधार अटक झाला पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अंबरनाथ महापालिकेत शिवसेनेचा गट वैध ठरलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरवला असून उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना मोठा दिलासा मिळालाय. नगराध्यक्ष भाजपचा असला तरी उपनगराध्यक्ष पदासाठी 30 आकड्यांची जादू गाठणं आवश्यक होतं. कागदावर 31 संख्याबळ असल्यानं भाजपचा उपनगराध्यक्ष होणं निश्चित मानलं जात होतं. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली आणि शिवसेनेला पाठिंबा दिलाय आणि यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 32 वर पोहोचलंय आणि भाजपच्या हातातून उपनगराध्यक्षपद निसटलंय. यानंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा केलाय आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी व्हीप मोडल्याचा आरोप भाजपनं केलाय. याबाबतचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी काल जाहीर केलाय. यामध्ये शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरवण्यात आला आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये सगळे जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत हे फक्त शिवसेनाच करू शकते, कारण की ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे तोच निर्णय घेऊ शकतो शहरामध्ये. आणि मला वाटतं मी नगराध्यक्ष मॅडम आणि माझे मित्र प्रदीप पाटील यांनाही सांगेल का कुठंतरी आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या शहराचा विकास कसा होईल त्याच्यावर याच्यापुढं आपण सगळ्यांनी मिळून लक्ष दिलं पाहिजे. आणि हा सत्यमेव जयते हा अंबरनाथकरांचा विजय आणि शिवसेना शहर शाखा शिवसेना प्रमुख शिवसेना शहर शाखेचा निकाल आहे हा. मी त्यांना सगळ्यांना हा अर्पित करतो. 4 नगरसेवक आपला गट सोडून दुसऱ्या गटात 30 दिवसाच्या आत जाऊ शकतात. म्हणून उपनगराध्यक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादीचे 3 कॉप नगरसेवक हे अंबरनाथमध्ये झालेत. हा विजय सत्याचाच आहे. आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे कुठलीही चुकीचं काम करणार नाहीत म्हणून हा विजय प्राप्त झालेला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित धर्मस्वातंत्र्य विधेयकाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या विधेयकातील काही तरतुदी संविधान विरोधी असून धार्मिक स्वातंत्र्य आणि समानतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय. जबरदस्तीच्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं असलं
तरी धर्मांतराची व्याख्या अस्पष्ट असल्याचा आक्षेपही या याचिकेद्वारे घेण्यात आलाय। या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी अपेक्षित असून न्यायालयाकडून विधेयकाच्या वैधतेची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येते। तरुणानं मस्करीत फेकलेला बंद अवस्थेतील चाकू अचानकपणे उघडला आणि थेट त्याच्या मित्राच्या मानेत घुसलाय। या घटनेत त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झालाय। धरमपेठ परिसरातील टोकियो बारमध्ये ही घटना घडली आहे। अवधेश कुमार असं मृत तरुणाचं नाव असून आयुष नेगीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दोघेही बारमध्ये काम करत होते। अवधेश कॅशियर होता तर आयुष हा बारटेंडर होता। अवधेश आणि आयुष दोघेही 4 महिन्यांपूर्वी कामानिमित्त नागपुरात आले होते आणि हिलटॉप परिसरातल्या एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते। दोन्ही मित्रांमध्ये क्षणिक मस्करी एकासाठी जीवघेणी ठरली आहे। दरम्यान सीताबर्डी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। आता पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे जिल्हा परिषदेकडूनही अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 24 शाळा या अनधिकृत ठरलेल्या आहेत। 24 पैकी 13 शाळांना शासन मान्यताच नाही हे उघड होत आहे। 24 पैकी 11 शाळा मान्यता मिळालेल्या जागांवर सुरू नाही आहेत। जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांवर कारवाई केली जाईल। सर्वाधिक 9 बोगस शाळा मुळशी तालुक्यात असल्याचे समोर येत आहे। तर पुणे जिल्हा परिषदेकडून या अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 24 शाळा या अनधिकृत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे पालकांसाठी ही अतिशय धक्कादायक अशी बाब असणार आहे। त्यांच्या पाल्यांना शाळेत टाकताना या सगळ्या गोष्टींचा विचार आता पालकांना करावा लागणार आहे। या 24 पैकी 13 शाळांना शासन मान्यताच मिळालेली नाहीये आणि या शाळा मान्यता न मिळताच सुरू होत्या अशी धक्कादायक बाब या निमित्तानं समोर येते। 24 पैकी 11 शाळा मान्यता मिळालेल्या जागांवर सुरू नाहीयेत अशी देखील माहिती मिळते। जिल्हा परिषदेकडून या सगळ्या अनधिकृत शाळांवर थेट कारवाई केली जाईल। सर्वाधिक 9 बोगस शाळा या मुळशी तालुक्यात असल्याचंही समोर आलंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, अत्यंत धक्कादायक अशी आकडेवारी आहे। तब्बल 24 शाळा अनधिकृत आहेत। अगदी जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेने परवा दिवशी त्यांची यादी जाहीर केलेली, ज्या शाळांना महापालिकेकडून अर्थात परवानग्या नाही आहेत अशा देखील शाळा आहेत। आणि आता पुणे जिल्हा परिषदकडून जिल्ह्यातून जे शाळांची आकडेवारी समोर येते ती अर्थात 45 शाळा अशा ह्या बोगस आहेत। अर्थात या शाळांमध्ये जे काही सरकारशी कागद व्यवहार असतो, पत्र व्यवहार असतो तो देखील झालेला नाहीये। आणि अर्थातच अनेक शाळा आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये सगळीकडे पुणे असेल, पुणे शहर, ग्रामीण असेल, पिंपरी चिंचवड असेल, या भागांमध्ये या 45 शाळांपैकी एक आहे। ही मोठी यादी आहे आणि आपण ही यादी दाखवतोय। हे सगळे शाळा सध्या बोगस आहेत, जे सरकारकडून किंबहुना प्रशासनाकडून यांना सगळ्या परवानग्या द्यायला हवेत। त्या नॉर्म्स, या वेगवेगळ्या जे नियम आहेत ते या शाळांकडून पाळले जात नाही। आणि याच आता नुकतंच करण्यात आलेल्या या सगळ्या सर्व्हेमध्ये किंबहुना प्रशासनाकडून जे करण्यात येतात ते रिपोर्ट्स मध्ये या सगळ्या शाळा त्या ठिकाणी बोगस ठरलेल्या आहेत। जर म्हणजे आपले मुलं या शाळेमध्ये असतील तर नक्कीच पालकांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे। आणि हे सगळी शाळा पुढे याच्यावर प्रशासन नक्कीच कारवाई देखील करणार आहेत। काही प्रशासनानं सांगितलेलंच आहे की आम्ही कारवाई करू, मात्र कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद या माहितीसाठी। एक जालन्यातून महत्त्वाची बातमी आहे। जालन्यातल्या वालसावंगी गावातील तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणातील आरोपीचं घर हे सकाळी जळालेल्या अवस्थेत आढळलेलं आहे। एका अल्पवयीन तरुणीचे अश्लील फोटो काढून तिच्यावर वारंवार अत्याचार करणारे आणि तिला धर्मांतरासाठी दबाव टाकणारा आरोपी शेख इम्रान शेख हबीब याला बुधवारी अटक झाली आहे। रात्री या आरोपीच्या घराला आग लागल्याचे समोर आलं होतं। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, नेमकी ही आग कशी लागली आहे? माधवी, 2 दिवसापासून पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या आरोपीचं घर आहे आणि खरं तर ही आग कशी लागली याचं उत्तर अद्याप पोलिसांकडे देखील नाहीये। अकस्मात आग लागल्याचा गुन्हा दाखल आहे, मात्र 2 दिवसापूर्वी आरोपीला अटक होते ना त्याचं घर जळालेल्या अवस्थेत आज सकाळी आढळतं। यामुळे काही संशय देखील उत्पन्न होत आहे। मात्र ही आग लागली की लावली याचा देखील शोध घेणं पोलिसांसाठी महत्वाचं आहे। त्यामुळे पोलीस आज त्याचा शोध घेत आहेत। खरं तर पहाटे जळालेल्या अवस्थेतच हे घर आढळलं। घरातील अनेक वस्तू जळालेल्या
या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जवळूनच काही विद्युत तारा देखील जातात, त्यामुळे तो शॉर्ट सर्किटचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय. मात्र ज्या पद्धतीनं हे अटक आणि गुन्ह्याबाबत आक्रोश आहे सामान्यामध्ये, त्यानुसार या ठिकाणी काही संशयास्पद गोष्टी देखील आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा हा तपास सुरू आहे. सकाळी अशा अवस्थेत घर आढळल्यामुळे पोलीस त्या प्रकरणाचा शोध घेत आहे की कोणी याला आग लावली आहे का किंवा आकस्मिक हे आग लागलेली आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहे. रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या मानकापूर परिसरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. 26 वर्ष विवाहित महिलेचं सावत्र मुलानं वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा दावा पीडितेनं केलाय. तसंच या प्रकाराची माहिती पीडितेनं आपल्या पतीला दिल्यानंतर त्यानेही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. सततच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित महिलेनं धाडस करून मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी सावत्र मुलाविरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सध्या पीडित 4 महिन्यांची गर्भवती असल्याची देखील माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात निर्मल टर्निंग पॉइंट मस्तान चौक परिसर या भागात काल रात्री किरकोळ वादातून 2 व्यक्तींमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की मोठा जमाव दोन्ही बाजूने रस्त्यावर उतरला आणि त्यानंतर दोन्ही गटात तुफान अशी दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनेक जण जखमी झालेत तर काही वाहनांचे नुकसान झालंय. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. परिसरात रस्त्यावर दगडांचा खच पडलेला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आणि आता बातमी आहे समाजाला प्रेरणा देणारी. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावात राहणाऱ्या मीनाक्षी निकम यांनी समाजासमोर एक आदर्श घालून दिलाय. जन्मतः दिव्यांग असलेल्या मीनाक्षी निकम यांनी दिव्यांग असल्याचं कोणतेही भांडवल न करता स्वतःच्या जिद्दीवर शिवणकलेत नैपुण्य मिळवलंय. स्वावलंबी जीवन जगणं सुरू केलंय. आपल्यासारख्याच महिलांच्या व्यथा लक्षात घेत त्यांनी स्वयंदीप नावाची निवासी संस्था सुरू केली आहे आणि 100हून अधिक दिव्यांग महिलांना रोजगार मिळवून दिलाय आणि त्यामुळेच आज मीनाक्षी निकम दिव्यांगांसाठी रोल मॉडेल बनलाय. तसंच मीनाक्षी निकम यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना 50हून अधिक पुरस्कारही मिळालेत. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केलंय. दिव्यांगांना जर सक्षमपणे समाजामध्ये उभं करायचं असेल तर त्यांच्या हातांना दान देण्यापेक्षा त्यांच्या हातांवर काम दिलं तर ही खूप मोठी गोष्ट होईल आणि ते खऱ्या अर्थाने सक्षमपणे समाजात उभे राहतील. माझी समाजाला कळकळी विनंती आहे, तुम्ही तुमचा अनमोल वेळ, तुमचं मार्गदर्शन, तुमचं आर्थिक सहकार्य, तुमच्या ओळखी हे सगळे जर आम्हाला दिले तर हा स्वयंदीपचा दिवा सतत तेवत राहील. समाज प्रवाहामध्ये आणण्यासाठी दिव्यांगांना तुम्ही त्यांच्या पाठीवर एक थाप द्या आणि काम द्या, कारण कामाशिवाय माणसाची ओळख नाही. मला असं वाटायचं की मला पण काहीतरी करायचं आहे आणि त्यानंतर मी संस्थेमध्ये गेले. त्या संस्थेमधल्या मुलींशी गप्पा मारल्या किंवा बोलले तर असं वाटायचं की मला पण काहीतरी करायचं आहे आणि मी त्यांच्याकडे बघून मला पण मशीन काम शिकले आणि जशी ऑर्डर भेटते तशा ऑर्डर पण पूर्ण करते आणि मला असं वाटतं की अजून आम्हाला ऑर्डर मिळायला पाहिजे आणि आम्ही ते ऑर्डर पूर्ण पण करून देऊ शकतो. इथं मी सगळ्या मुलींमध्ये खूप आनंदी राहते आणि इथं आल्यापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यात आली आहे. तर इथे मला जे काम शक्य होईल ते काम मी करत असते. तर मी ते रिपोर्टिंगचं काम करते आणि मार्केटिंगमध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे आता मी मार्केटिंगचंही प्रशिक्षण घेत आहे.